शेतकरी सहायता निधीकरिता कोणी 1000 रुपये, कोणी लाख रुपये, कोणी कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पाठवण्यात आले आहेत। मुख्यमंत्री कार्यालयाने मुख्यमंत्री सहायता निधीचे डिटेल्स पाठवले, त्याचे मी स्वागत करतो। हा निधी शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर खर्च होण्याची आवश्यकता आहे। मुख्यमंत्र्यांनी 31,800 कोटींचे पॅकेज जाहीर केले व त्यांनी कबूल केले की आतापर्यंत 14,000 कोटी आतापर्यंत देण्यात आले आहेत, असे सांगत व्हिडिओच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना सडेतोड उत्तर दिले। सहायता निधीला शेकडो नव्हे हजारो लोक आहेत। कोणी रुपया, कोणी 1000 रुपये, कोणी लाख रुपये, कोणी कोटी रुपये, लहान मुलांचा खाऊ असेल, कामगारांचा एखाद्या दिवसाचा पगार असेल, मोठ्या मोठ्या उद्योजकांनी त्यांचा CSR असेल, असे अब्जावधी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला पाठवलेले आहेत। माहितीच्या अधिकारातून आमच्या एका मित्राने माहिती घेतली, त्याच्यात आलं 75,000 रुपये आता पण खर्च आहे। ठीक आहे, आता मुख्यमंत्री कार्यालयाने त्याचं डिटेल्स पाठवलेलं आहे, त्याचं मी स्वागत करतो। परंतु तुमच्याच कार्यालयातून अशा पद्धतीनं कारभार चालतो, मला वाटतं तुम्ही काय कारवाईची अपेक्षा मी निश्चित आपल्याकडून करतो, परंतु हा निधी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खर्च होण्याची आवश्यकता आहे। मला ही माहिती आहे की पुनर्वसन विभागाकडून किती खर्च झाला, कारण आपण 31,800 कोटीचं पॅकेज माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं। बरं झालं की आपण कबूल केलं की आता पण 14,000 कोटी दिले आणि जाहीर केलेले 31,800 कोटी रुपये। एकीकडे तुमच्याच काळात जाहीर झालेली जी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना आहे, शेतकरी सन्मान योजना, याच्यात जवळपास 6.25 लाख शेतकऱ्यांचे अजून 5,500 कोटी रुपये देणं बाकी, कोर्टानं आदेश दिलेला आहे। त्याच्यासाठी तरतूद काय करताय तुम्ही पुरवणी मागण्यामध्ये? 500 रुपये, 500 कोटी रुपये। आणि मग मला वाटतं 500 कोटी कुठे, 5,500 कोटी कुठे? म्हणजे प्रायोरिटी काय शेतकऱ्यांची? आपल्याला शेतकऱ्यांची प्रायोरिटी आपण मुळीच देत नाही, हा माझा आरोप आहे। आणि मला वाटतं या आरोपातून एक सत्य होतं की आपण सगळ्या गोष्टीनुसार शेतकऱ्यांचं आव्हान, तर अजून अन्य वेगवेगळे अनुदान तर अजून बाकीच आहे, परंतु ही सन्मान योजनेचे 5,500 कोटी रुपये लवकरात लवकर मिळाले पाहिजे।